एक आठवडा पुण्यात राहिल्यानंतर 2-3 दिवसांसाठी आता मी गावी चालली आहे। गावाला घरी जाण्याआधीच आमचा प्लॅन कर्जतला जायचा ठरला। छोटी मोठी कामं पूर्ण केली आणि कर्जतची फेमस भेळ खाल्ली। मम्मीने आजींसाठी खूप मोठी शॉपिंग केली। नंतर आम्ही गावामध्ये गेलोत आणि तिथे गेल्यानंतर बोर घ्यायचं काम ठरलं। पानाड्यांकडून पॉइंट बघितला, पण पानाडी असं पाणी का बघतात ना याचं लॉजिक मला अजूनही समजलेलं नाही। गणपती बाप्पा मोरया। अरे वा, उभा नारळ। गणेशा केला आणि कामाला सुरुवात झाली। त्यानंतर मम्मी आणि मी आठवडे बाजारामध्ये गेलो। शुक्रवारी आमच्या गावचा आठवडे बाजार असतो। खूप चांगल्या ताज्या अशा भाज्या मिळतात। हल्ली माझे फॅन्स मला खूप ठिकाणी भेटत राहतात आणि या गोंडस मुली आज भेटल्या। त्यांचं बोलणं आहे ती पतीला पण लय आवडतात। हां, माझी मैत्रीण सारखी बघते, ती पण सारखी बघते। होय, हां, ती तसलं हे डंबल नसते का ते? हा, जिमचं हा, मी खेळते ना ते। घोडा पण पुण्याला आलेला। हा, घोडा पण चालवते। पुण्याला असते ना? हो, पुण्याला असते। गावाकडे आले? हा, गावाला आले। गाव आहे माझं हे। तुमचं कसं गाव आहे? कुठलं गाव आहे तुझं? तुझ्या पप्पाची आजी आहे ना? आजी पप्पाची तुमच्या ते टॉम अँड जेरीची लय आवडतात। टॉम अँड जेरी जास्त आवडतात का? माझी नाही आवडत। आवडते सगळं। किती मोठे गार्डन आहे, ती फुलांची बाग आणि ती। हा, तुम्ही एकदा इथं देवीच्या मंदिरात आलता, तुम्हाला आजीने त्यातली भाजी बनवून आणली। अगं तू किती बारीक बघते माझे ब्लॉग सगळे। मी पण बघते, तू पण बघती। राशीनं झाडे माझ्या पप्पाला दाखवते हिडव तुम्ही। हा, पप्पांना हो रोप आणलेले आम्ही। तुमची इथे लावायची होती, सगळे लावले ते? हो, चालतं। परत तुम्हाला इथं आजीने आणलेलं इथं देवीच्या मंदिरात। हा, तुमच्या आजीसोबत हो। दसऱ्याला आले आमच्या घरी। येईल ना, येईल दसऱ्याला तरी यावर्षी असणारच आहे। मागच्या वर्षी मी नव्हते। तिकडच पालखी येते। तुमच्या इथे येते का? तिकडे वाडा येते, थोडं जवळ आहे। हो का? किती ते गोंडस बोलणं यार, खरंच खूप छान। आणि माणुसकी यालाच म्हणतात। ही छोटूशी तर मला तिच्या घरी जेवायला घेऊन गेली। पप्पा पर्सनली सगळं काम व्यवस्थित बघून करून घेतात। एवढं रात्री पण काम चालू होतं। त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि आज मी खूप दमलेले। तर भेटूयात उद्या, बाय।